Also, I go to sleep. I go to sleep as like a dead man. आणि मग आज सुद्धा मी असं मेल्यासारखं झोपून जातो. We say that is just easily we say that I sleep like a dead man. आणि मग सहज आम्ही म्हणू शकतो की आपण मेल्यासारखं झोपून जातो. What did I mention that? I sleep like a dead man. आणि मी काय त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की मेल्यासारखं मी झोपतो. So today I got up. आणि मी आज उठलो. So what happened to me today? आणि आज माझ्यासाठी काय झालेलं आहे? Isn't it a resurrection? काय हे पुनरुत्थित दिवस नाही आहे का? It is because of my Lord Jesus. आणि हे फक्त माझ्या प्रभू येशूमुळे आहे. Because He is risen from the dead. कारण तो मरणातून उठलेला आहे. I was so exhausted yesterday. आणि काल मी खूप थकलेलो होतो. And as soon as I went to the bed, I said, Lord, I am tired. आणि मग जसं मी बिछाण्यावरती गेलो, मी देवाला म्हणाले की प्रभू मी खूप थकलो आहे. Not even, I just said that, and now I remember, within 1 or 2 seconds, I was in sleep. आणि मग मला आठवते की मी एवढं म्हटलं आणि 1-2 सेकंद झालं नाहीत की मी अगदी गाढ झोपलो. Got up in the morning. सकाळी उठलो. God rose me up again. आणि देवानं मला पुन्हा उठवलं. Because Jesus is alive. कारण येशू हा जिवंत आहे. Hallelujah. हालेलुया. As the whole world is celebrating today that Jesus is risen from the dead. आणि हीच गोष्ट जगभरामध्ये आज साजरी केली जाते की येशू हा जिवंत देव आहे, मरणातून उठलेला प्रभू आहे. So as we went to the graveyard for the funeral service of our auntie, आणि मग काल सुद्धा ज्यावेळेस आम्ही ग्रेव्हयार्ड मध्ये ह्याच्या सेवेसाठी गेलो आम्ही आंटीच्या. if you go today, now after church, afternoon or evening, if you go to the graveyards, you will see full of flowers decorated all the graves. आणि मग जर आज तुम्ही त्या कब्रस्थानामध्ये गेला आणि तुम्ही बघितलं दुपारी नंतर किंवा संध्याकाळी जरी तुम्ही गेलात तर सगळ्या कबरा अतिशय सुंदर रीतीनं फुलांनी सजवलेल्या आपल्याला दिसतील. Yesterday also we did see one of the grave what beautifully with the rose petals and with the different flowers. It was so beautifully decorated. आणि काल सुद्धा एक कबर आम्ही बघितली ज्या कबरेवरती खूप सुंदर गुलाबांच्या पाकळ्या आणि वेगवेगळ्या फुलांनी ती सजवलेली होती. It was like carpet, with the flower petals beautifully spread. आणि जणू काही फुलांचं कार्पेट तिथं अंतरलेलं होतं. खूप सुंदर छान दिसत होतं ते. It was really beautiful, nice. आणि खूप छान दिसायला छान होतं. But dear people of God, पण माझ्या प्रियानं let us look to the word of the Lord. आम्ही वचनामध्ये बघूया. As we looked on Friday that Jesus died for us on that cross of Calvary. आणि जसं आम्ही शुक्रवारी बघितलं की येशू ख्रिस्त हा वधस्तंभावरती आमच्यासाठी मरण पावलेला आहे. We know Jesus died for us. आणि आपल्याला माहिती आहे की येशू आमच्यासाठी मेलेला आहे. So all the disciples were there and the ladies, especially there, that is their part of that they prepared all spices for the body to embalmment. आणि मग त्या सर्व शिष्य होते आणि विशेष करून स्त्रिया ज्या होत्या हा त्यांचा भाग होता त्यांचा की ते शरीरासाठी मृत शरीरासाठी सगळे मसाले तयार केले जायचे की जेणेकरून ते शरीर लवकर कुजू नये त्यासाठी त्याला तिसऱ्या दिवशी त्याला मसाला लावण्यात यायचा. So as usual people, the ladies especially, the in whose life Jesus did a miracles, God forgave them, changed their life. They were the disciples of Jesus Christ. आणि मग ज्या विशेष करून जे त्याच्या बरोबर होते देवाने त्यांना क्षमा केली ते देवाचे येशूचे शिष्य होते. They early morning we read in Luke's Gospel chapter 24. आणि लूक शुभवर्तमान याच्या 24व्या अध्यायामध्ये आम्ही बघतो 1 onwards if we read. Actually, and one of the important things as I mentioned every time. आणि एक महत्त्वाची गोष्ट जी मी नेहमी नमूद करतो. So when we see anything of the Bible portion, especially in the Gospels, आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट ज्यावेळेस आम्ही विशेष करून शुभवर्तमानामध्ये बघतो, when in all the 4 Gospels if it is mentioned, then it is more important. आणि मग जर चारही शुभवर्तमानामध्ये त्याचा उल्लेख असेल तर याचा अर्थ ती जास्त महत्त्वाची आहे. So means all the disciples, those who wrote these Gospels, means they understood it is the must
to be mentioned. आणि मग जे चारही शुभवर्तमान ज्यांनी हे लिहिले, ज्या शिष्यांनी हे लिहिले, त्यांना हे समजून आले की ह्या गोष्टी ज्या आहेत खूप महत्वाच्या आहेत आणि त्या नमूद असल्याच पाहिजेत. As we last time also I told you in the Gospel of John, he didn't mention about the birth of Jesus much more details. आणि मग गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी योहानच्या शुभवर्तमानामध्ये फारसं नमूद नाहीये. So he thought he presented Jesus as the Lamb of God. आणि कारण त्यानं येशूला तो देवाचा कोकरा म्हणून त्यानं आपल्याला प्रकट केलेला आहे. But when we read about the death and the resurrection of our Lord Jesus Christ, पण ज्यावेळेस आम्ही येशूचं मरण आणि त्याचं पुनरुत्थान ज्यावेळेस आम्ही पाहतो, in the four gospel we find that. आणि मग हे चारही शुभवर्तमानामध्ये आम्हाला ते They have निदर्शनास येतं. explained it well to understand who Jesus was, what he did, and what happened to him after his death. आणि त्यांनी खूप सुंदर रीतीनं ते आम्हाला समजण्यासाठी स्पष्ट करून सांगितलेलं आहे की येशू कोण होता, तो कसा मेला आणि कसा तो त्या मरणातून पुन्हा उठलेला आहे. And Jesus is risen Lord. आणि येशू हा पुन्हा जिवंत देव आहे. So in the Matthew's Gospel, it is mentioned in 20th chapter, verses 5-7. आणि मत्तेय शुभवर्तमानामध्ये 28वा अध्याय 5 ते 7 या वचनामध्ये ते नमूद आहे. And Gospel of Mark, chapter 16, verse 6 onward, 16 chapter. आणि मार्क शुभवर्तमानामध्ये 16वा अध्याय आणि 6 वचनाच्या पुढे त्याचे उल्लेख आम्हाला दिसतो. Matthew 28, 5-7, Mark's Gospel, chapter 16, verse 6. मत्तेय 28 5 ते 7 आणि मार्क 16 पुढं 6च्या पुढं आम्हाला ते समजतं. And Gospel of Luke, chapter 24, verse 5 and 6. आणि लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये. And the Gospel of John, chapter 20. आणि मग योहान शुभवर्तमान याच्यामध्ये 30व्या अध्यायामध्ये त्या गोष्टी नमूद So आहेत. in all these four passages, in all the four gospel, we see they have mentioned about the death of Jesus, and then afterward they mention the resurrection of our Lord Jesus Christ. मग या चारही शुभवर्तमानामध्ये आम्ही बघतो की येशूच्या मरणाबद्दल तिथं लिहिलेलं आहे आणि त्यानंतर त्याचं पुनरुत्थान जे आहे त्याबद्दल त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. Let us read from Gospel of Luke, chapter 24, verses 1 onwards for us to understand. आणि मग लूक शुभवर्तमान याच्या 24व्या अध्यायामध्ये आम्ही पाहूया From 1 to 6. Now upon the first day of the week, very early in the morning, they came unto the sepulchre, bringing the spices which they had prepared, and the certain others with them. And they found the stone rolled away from the sepulchre. And they entered in and found not the body of Lord Jesus. And it came to pass, as they were much perplexed thereabout, behold, two men stood by them in shining garments. And as they were afraid and bowed down their faces to the earth, they said unto them, Why seek ye the living among the dead? He is not here, but is risen. Remember how he spake unto you when he was yet in Galilee. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेले सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवरून थोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो येथे नाही, तर उठला आहे. तो गालिलात होता. तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. 5 and 6 especially. And as they were afraid, bowed down their faces to the earth, and they said unto them, Why seek ye the living among the dead? He is not here, but is risen. Remember how he spake unto you when he was yet in Galilee. आणि मग 5 आणि 6 वचन विशेष करून
तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता, तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. Turn with me to Matthew's Gospel, chapter 28, verse 5 to 7. मत्ते कृषी वर्तमान याचा 28वा अध्याय 5 ते 7 वचनाकडे आम्ही बघूया. And the angel answered and said unto the woman, Matthew's Gospel, chapter 28, verses 5 to 7. And the angel answered and said unto the woman, Fear not ye, for I know that ye seek Jesus, which was crucified. He is not here, for he is risen, as he said. Come, see the place where the Lord lay, and go quickly and tell his disciples that he is risen from the dead. And behold, he goeth before you into Galilee. There shall ye see him. Lo, I have told you. देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा शोध तुम्ही करीत आहात हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, तो निजला होता ते स्थळ पहा, आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यास सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे. पहा, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे. तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. पहा, मी तुम्हास हे सांगितले आहे. Turn with me on Mark's Gospel, chapter 16, verse 6. मार्क वर्तमान याचा 16वा अध्याय आणि 6वं वचन. Mark 16, verse 6. मार्क 16:6. Here we read that, and he said unto them, Be not afraid. Ye seek Jesus of Nazareth, which was crucified. He is risen. He is not here. Behold the place where they laid him. Mark's Gospel, chapter 16, verse 6. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर खेळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे. तो येथे नाही, त्याला ठेवले होते ती ही जागा पहा. When we look at this scripture in different translations also, आणि ज्यावेळेस आम्ही हेच वचन वेगवेगळ्या भाषांतरामध्ये ज्यावेळेस पाहतो, he is not here but is risen. आणि तो इथं नाही पण तो उठला आहे. Another translation says, but he is been resurrected. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की तो उठलेला आहे. Another translation says, but he has been raised. आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये त्याला उठवलेलं आहे. Another translation says, but he has come back to life. आणि मग दुसऱ्या एका भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की तो पुन्हा जिवंत झालेला आहे. And another translation says, he has been brought back to life. आणि मग दुसऱ्या आणखीन एका भाषांतरामध्ये सांगितले की त्याला पुन्हा जिवंत करण्यात आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Dear people of God, माझ्या प्रियानो, as the whole world celebrate the resurrection of our Lord Jesus Christ, जसे संपूर्ण जगभरामध्ये येशू ख्रिस्ताचा हा पुनरुत्थान दिवस साजरा केला जात आहे, as we all, those who believe in Christ Jesus, आणि जे आम्ही सर्वजण जे येशूमध्ये विश्वास ठेवतो, but still today many go to the graveyard, पण तरीही आज पुष्कळ जण त्या कब्रिस्तानात जातात, as the disciples went to the graveyard to seek Jesus. आणि जसे शिष्य येशूला शोधण्यासाठी कब्रिस्तानात गेले होते. We believe that. आम्ही विश्वास We have ठेवतो. heard the word of the Lord. आम्ही देवाचं वचन ऐकलेलं आहे. We read the word of the Lord. आम्ही देवाचं वचन वाचतो. We know the word of the Lord. आम्हाला देवाचं वचन ठाऊक आहे. But still we go back to our traditional old things. आणि तरीही आम्ही पुन्हा आमच्या रीतिरिवाजामध्ये परंपरेमध्ये पुन्हा त्याच कब्रस्थानात आम्ही जातो. Some of things I noticed yesterday, but I don't want to go into that. But dear people of God, आणि काल काही गोष्टी मी पाहिल्या पण मला त्यामध्ये जायचं नाही. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगू दे माझ्या प्रियानो,
out of dust we are created and we'll return back to the dust. That is what the scripture says. आणि मातीपासून आमची निर्मिती आहे आणि पुन्हा आम्ही मातीला जाऊन मिळणार आहे ते वचन आम्हाला सांगतं. But our Lord Jesus, पण आमचा प्रभू He is a risen Lord. तो जिवंत देव आहे. And Jesus said, I am the resurrection and the life in the Gospel of John chapter 12. आणि योहान कृष्णवर्तमान याच्या 12व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेले की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. Now when Jesus died, for what and for whom He died? आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त मेला तो कशासाठी आणि कोणासाठी तो मेला Why Jesus gave His life? आणि का त्याने आपलं जीवन दिलं, For whom He gave His life? कोणासाठी त्याने आपलं जीवन दिलं. For you and me, for us all, He gave His life on that cross of Calvary. आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आपणासाठी त्यानं आपला जीवन त्या वधस्तंभावरती दिलेला आहे. We think as we studied on the word of the Lord on Friday, on the Good Friday, we saw that Jesus, many people think that Jesus was crucified. Jesus was killed by Jews. आणि मग आपण जसं शुक्रवारी ज्या वचनामधून आम्ही पाहिलं उत्तम शुक्रवार साजरा करत असताना आपल्याला असं वाटतं की येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं. यहुदाच्या लोकांनी त्याला मारलेलं आहे असं आपल्याला वाटतं. And many of us, we think that we killed Jesus because of our sins. Our sins has killed Him. आणि पुष्कळ जण आपणाला असं वाटतं की आपल्या पापामुळे आपण त्याला वधस्तंभावर खिळलेलं आहे, आपण त्याला मारलेलं आहे. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, it is the love of God that Jesus laid His life on that cross of Calvary. पण माझ्या प्रियानो, हे देवाचं प्रेम आहे जे येशू ख्रिस्त स्वतः त्या वधस्तंभावरती गेलेलं That's आहे. why He said, Father, into Thy hand I commit my soul. आणि म्हणूनच तो म्हणालेला आहे की हे पित्या माझा आत्मा मी तुझ्या हातामध्ये सोपवून देत आहे. Because without sacrifice, कारण अर्पणाशिवाय बलिदानाशिवाय without Good Friday, आणि त्या उत्तम शुक्रवार शिवाय there is no resurrection at all. आणि मग ते पुनरुत्थान नाहीच आहे. Now question comes here. आणि मग प्रश्न आता हा निर्माण होतो. In 1 Corinthians chapter 15 also it says, आणि पहिले करीन त्याच्या 15व्या अध्यायामध्ये सुद्धा त्याने सांगितलेलं आहे. naturally we are human beings. When we lose our own near people, we do cry. आणि मग आपण मानवी स्वभावामध्ये आहोत. ज्यावेळेस आपल्या प्रियजनांना जवळच्या लोकांना आम्ही गमावतो आपणही रडतो. That is quite natural because we are human beings. We have emotions. आणि मग हे सहज आहे, आम्हाला ही भावना आहेत. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, without sacrifice, बलिदानाशिवाय without Good Friday, आणि उत्तम शुक्रवाराशिवाय there is no resurrection. पुनरुत्थान नाही. As we say that, जसं आपण हे म्हणतो, without dying to our physical body, physical life, until unless we die, we will not be risen with the Lord. आणि मग जोपर्यंत आम्ही स्वला मरत नाही, जोपर्यंत शारीरिक रीतीनं आम्ही मरत नाही, शरीराला आम्ही मरत नाही, तोपर्यंत आम्ही प्रभूमध्ये उठलो जात नाही. So Jesus sacrificed His life. आणि म्हणून येशूनं आपलं जीवन त्या वधस्तंभावरती समर्पित केलेलं आहे. And God raised Him from the dead. आणि मग देवानं पुन्हा त्याला मरणातून उठवलेलं आहे. If we believe in this, आणि जर आम्ही ह्यामध्ये विश्वास ठेवतो that Jesus died for you and me, आणि येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मेलेला आहे and risen from the dead, आणि पुन्हा मरणातून उठलेला आहे. so they that believe in Lord Jesus Christ, they may die, but they live forever with Lord Jesus Christ. आणि मग जे त्यावर विश्वास ठेवणार आहेत ते मरणार नाही, तर ते येशू बरोबर जिवंत राहणार आहेत. Physically they may end up their life on this earth. आणि कदाचित शारीरिक रीतीनं त्यांचं जीवन ते इथं संपवतील. We have hope in Christ Jesus, आम्हाला येशूमध्ये आशा आहे that though our life earthly will finish here, end here, but we shall live with Him for eternity. आणि जरी शारीरिक जीवन आम्ही इथं संपवलं, शारीरिक जे जीवन आहे आमचं शरीरामधलं इथं आम्ही संपवलं, पण त्याच्याबरोबर आम्ही सार्वकालिकतेमध्ये जिवंत असणार But आहे. when we say resurrection, पण ज्यावेळेस आम्ही म्हणतो पुनरुत्थान, it involves आणि त्यामध्ये ह्या गोष्टी सहभागी आहेत. sacrifice, बलिदान, death, मरण, burial, पुरलं जाणं, then comes resurrection. आणि मग पुनरुत्थान आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, we are not much of our background, especially except Sahil and some of us.
Maybe we know little bit. Sahil, of course, he does. Until unless we sow the seed, we will not crop the harvest. आणि आमच्यामध्ये बरेच जण आम्ही काही नोकरपेशा लोक आहोत. आपण शेतकरी शेतीशी आपला जास्त संबंध नाही. अर्थात साहिल ब्रदर आपणामध्ये आहेत, त्यांना माहिती आहे, ते करतात शेती. त्यामध्ये जोपर्यंत बी पुरलं जात नाही तोपर्यंत ते उगवलं जात नाही. That is what we believe. आणि हे आमचा विश्वास आहे. When we go to the graveyard, we are sowing the seed. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्या कब्रस्थानामध्ये जातो, त्या शरीराला ज्यावेळेस आम्ही पुरतो, त्याचा अर्थ आम्ही ते बी पेरत आहोत. So what are we doing? आणि आम्ही काय करतो? We sowing this life, but we shall see the harvest with the Lord Jesus Christ. आणि मग ज्यावेळेस आम्ही हे जीवन तिथं पुरतो, त्यावेळेस आम्ही त्यामधून ते पीक आम्ही येशूमध्ये, ज्यावेळेस येशू ख्रिस्त येणार आहे त्याच्यामध्ये ते फळलेलं फुललेलं झाड आम्ही परत पाहणार आहोत. Without the resurrection, आणि मग पुनरुत्थानाशिवाय Jesus' ministry ends in defeat and delusion. येशूची सेवा आणि त्याचं सैतानाला हरवणं हे It would have been end. It would have been failure. आणि मग ते अपयशी ठरलं असतं. If Jesus would have not been risen from the dead, आणि जर येशू पुन्हा त्या मरणातून उठला नसता, our life would have been dead in for eternal hell. आणि आमचंही जीवन तसंच त्या सार्वकालिक नरकामध्ये संपलं असतं. But the scripture is very clear unto us. पण वचन आम्हाला खूप स्पष्ट आहे. Matthew 28, मत्ती वर्तमान याचा 28वा अध्याय verse 6. 6वं वचन. He is not here. He is risen, as he said, come ye, see the place where the Lord lay. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, तो निजला होता ते हे स्थळ पहा. Do we believe that? काय तुम्ही हा विश्वास ठेवता? As a early long time, I think I mentioned one of our senior pastor who now recently went to be with the Lord, our founder of our New Life Fellowship. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, या न्यू लाईफ फेलोशिप याच्या संस्थेचे जे संस्थापक जे नुकतेच प्रभूकडे गेलेले आहेत, He once he visited, first time when he visited to the Israel and he visited the tomb of Jesus Christ. आणि त्यांनी हे सांगितलं होतं की ज्यावेळेस पहिल्यांदा ते इस्रायलला गेले आणि त्यांनी त्या कबरेमध्ये जिथे येशूला ठेवण्यात आलं, ती कबर आजही आहे, तिथं ते गेले. As he went inside the tomb and he knelt down and thanked the Lord, cried, remember the sacrifice of Lord Jesus Christ, and he wept and thanked the Lord for him. आणि मग ते तिथं गेले, त्या कबरेजवळ त्यांनी आपले पाय गुडघे टेकवले आणि येशूची आठवण केली, त्याच्या अर्पणाची, त्याच्या बलिदानाची त्यांनी आठवण केली आणि रडून त्यांनी देवाला धन्यवाद दिला. As he got up, जसं ते उठले, as he turned on to come back out of the grave, the आणि tomb, त्या कबरेतून बाहेर येण्यासाठी जसं ते पाठीमागं फिरले, on the top it is written, He is risen, He is not here. आणि तिथं वरती लिहिलेलं होतं, तो उठलेला आहे, तो इथं नाहीये. That really gave me enlightenment, the revelation of that word. आणि मग ते शब्द जे आहे तो खरा अर्थ आणि एक चमक त्यांच्यावरती येऊन गेली. It is good to remember our Lord's sacrifice for us. आणि मग जे येशूने आमच्यासाठी जे बलिदान केलेलं आहे त्याची आठवण करणं We चांगलं आहे. need not to forget what the Lord has done for us. आणि मग जे काही येशूने आमच्यासाठी केलेलं आहे ते आम्ही विसरता कामा नाही. But we need not to be stuck there. We do not have to stop there. पण आम्ही तिथंच थांबलं नाही पाहिजे, तिथंच अडखळलं नाही पाहिजे. Beyond that, our Lord Jesus has done. आणि त्याही पेक्षा जास्त येशूने आमच्यासाठी केलेलं He आहे. is not in that tomb. आणि मग तो आता त्या कबरेत नाहीये. He is risen from the dead. आणि तो मरणातून पुन्हा उठलेला आहे. Hallelujah. हालेलुया. We believe in Jesus that He is risen, but still our thinking is up to only the death on that cross and the burial. आणि आजही आम्ही हा विश्वास ठेवतो की येशू पुन्हा उठलेला आहे, पण आमचा कुठंतरी आम्ही अजून तिथं अडखळलेले आहोत, त्याच्यामध्ये वधस्तंभावरती आणि त्याला पुरलं गेलं त्याच्यामध्येच कुठेतरी आम्ही अडखळलेले आहोत. We know that. आम्हाला हे माहिती आहे Jesus is risen. येशू ख्रिस्त उठलेला But do आहे. we act on that?
काय तुम्ही त्यावरती कार्यान्वित होता का? Dear people, that is very important. त्यांनी हे खूप महत्वाचं आहे. Turn with me to Colossians. कलसेकरास पत्र Epistle to Colossians chapter 2. Verses 13 to 15. कलसेकरास पत्र याचा दुसरा अध्याय आणि 13 ते 13 to 15. Colossians chapter 2 verse 13 to 15. And you being dead in your sins and the uncircumcision of your flesh, hath he quickened together with him, having forgiven you all trespasses, blotting out the handwriting of ordinance that was against us, which was contrary to us, and took it out of the way, nailing it to his cross. And having spoiled principalities and powers, he made a show of them openly, triumphing over them in it. जे तुम्ही आपल्या अपराधानी व देहस्वभावांची सुनता न झालेल्याने मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या विरुद्ध असलेल्या म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळवून त्याने ते रद्द केले. त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. Why did Jesus die on that cross? आणि का येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती मेलेला आहे? Why he was sacrificed? का त्यानं बलिदान केलेलं आहे? Dear people of God, माझ्या प्रियानो, this word gives us a clear understanding of his sacrifice. आणि हे शब्द जे आहेत आम्हाला खूप स्पष्ट असं समज आम्हाला देतात त्याच्या बलिदानाविषयी. Colossians chapter 2 verse 13 to 15. कलेसेकरास पत्र याचा दुसरा अध्याय 13 ते 15 वचन. Being dead in your sins. जे तुम्ही आपल्या अपराधानी देह स्वभावाची सुनता न झालेल्याने मेलेले होता. Ha, just me English translation because you know what it says, we were dead in sin. आणि मग हे काय सांगतं आम्हाला की आम्ही पापामध्ये मेलेले होतो. That having forgiven all trespass. आणि मग जे आमचे सर्व जे पाप आहेत ते अपराधांची आम्हाला क्षमा झालेली आहे. वधस्तंभावरती स्वतःचं जीवन अर्पण केलेलं आहे. Because we were dead in sin. कारण आम्ही पापामध्ये मेलेले होतो. The wages of sin is death. आणि पापाचं वेतन हे मरण आहे. To give us new life. आम्हाला नवीन जीवन देण्यासाठी. To forgive all the trespasses. आमचे सर्व अपराधांची क्षमा करण्यासाठी. And to make us alive with him. आणि स्वतःबरोबर आम्हाला पुन्हा जिवंत करण्यासाठी. And blotting out all the handwritten, all ordinance. आणि जे सर्व जे हाताने लिहिलेले जे ऋणपत्र होते ते रद्द करण्यासाठी. Yes, Jesus sacrificed his life for us. आणि म्हणून येशूनं स्वतःचं जीवन आपणासाठी बलिदान दिलेलं आहे. Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. Jesus died for our sins. येशू आमच्या पापासाठी मेला. Praise God. But if you do not risen from the dead, पण जर तो त्या मरणातून पुन्हा उठला नसता, we would have not made alive with him. आणि आम्हीही त्याच्याबरोबर जिवंत झालो नसतो. Hallelujah. Hallelujah. That's why it is very important. Turn with me to Romans chapter 6. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. रोमकरास पत्र याच्या 6व्या अध्यायाकडे आपण जाऊया. Romans chapter 6 verse 3 onwards we can read. That's why
baptism of the water, immersion baptism of the water, it is very important in our Christian faith life. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वासाच्या जीवनामध्ये बुडून बप्तिस्मा हा खूप महत्त्वाचा आहे. It is very important. हे खूप महत्त्वाचं आहे. It is not a tradition. हे काही रीतिरिवाज नाहीये. It's very important. हे खूप महत्त्वाचं I आहे. repeat it again. मी पुन्हा सांगत आहे. Water immersion baptism, आणि जो बुडून बप्तिस्मा आहे it is not a tradition. तो रीतिरिवाज नाही. It is not to cleanse our body. ते मंडळीचा एक सभासमा घेणे, बुडून बप्तिस्मा घेणे हे येशूच्या आज्ञा पालनाची गोष्ट आहे. रीतिरिवाज नाही, ते आज्ञा पालन आहे. Or it is not changing our religion. किंवा ते आमचा धर्म बदलत नाही. Jesus did not come in this world to change our religion. आणि येशू ह्या जगामध्ये आमचं धर्म बदलण्यासाठी आलेला नाहीये. He came to change our life. तो आमचं जीवन बदलण्यासाठी आलेला आहे. Because of sin we were dead in sin. आणि मग पापामुळे आम्ही पापातच मेलेले होतो. Through his sacrifice and through his resurrection, आणि त्याच्या बलिदानाच्या द्वारे आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे he made us alive. आणि त्यानं आम्हाला जिवंत केलेले स्वतः बरोबर. That's why baptism involves three things: आणि मग म्हणून बाप्तिस्म्यामध्ये 3 गोष्टी आहेत: death, मरण, burial, पूर्ण जाणं and the resurrection. आणि पुन्हा पुनरुत्थित होणं. That symbolically proves taking the water immersed baptism. आणि मग हे सांकेतिकरित्या आम्हाला तिथं पुरावा मिळतो ज्यावेळेस आम्ही बुडून बप्तिस्मा घेतो. Let us read into Romans chapter 6 verse 3 onward. आणि मग रोमकरास पत्र 6 अध्याय 3 वचनाच्या पुढे आम्ही वाचूया. Knowing not that so many of us as were baptized into Jesus Christ were baptized into his death. Therefore we are buried with him by baptism into death, that like as Christ was raised up from the dead by the glory of the Father, even so we also should walk in newness of life. For if we have been planted together in the likeness of his death, we shall be also in the likeness of his resurrection. किंवा आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. As I earlier mentioned, जसं मी आधी नमूद केलेलं आहे. in the resurrection involves three things: आणि पुनरुत्थानामध्ये 3 गोष्टी नमूद आहेत: sacrifice, बलिदान, death, and burial. मरण आणि पुरलो जाणं, And then comes the resurrection. आणि मग पुनरुत्थान येतं. Dear people of God, माझ्या प्रियानो, when we say I believe in my Lord Jesus Christ, आणि ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आमच्या प्रभू येशूवर आम्ही विश्वास ठेवत आहे, Jesus died for me. आणि येशू माझ्यासाठी मेलेला आहे, He took all my sins upon himself. आणि त्याने आपले सर्व माझे पाप स्वतःवरती घेतलेले आहेत. That means we say, no longer I live, but Christ lives in me. आणि म्हणून आपण म्हणतो की इथून पुढे मी जगत नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे. Now onwards I don't live for myself, आणि इथून पुढे मी माझ्यासाठी स्वतःसाठी जगणार नाहीये, but the life which he has given, I want to live for his glory. आणि पण जे जीवन त्यानं मला दिलेलं आहे, मी त्याच्या गौरवासाठी जगेन. That's where when we decide, we take the water baptism. आणि म्हणून आम्ही ठरवतो आणि आम्ही पाण्याचा बाप्तिस्मा घेतो. When we go inside the water, आणि ज्यावेळेस आम्ही पाण्यामध्ये जातो, we are saying to the world, आणि आम्ही जगाला सांगतो no to the world. आणि आम्ही जगाला नाही म्हणतो. No relation now henceforth. I am dying to myself. आणि मग इथून पुढे माझा जगाशी संबंध नाही, मी स्वतःला
मरत आहे. As Jesus died for me, I died to myself. आणि जसे येशू माझ्यासाठी मेला, मी स्वतःला मरत आहे. When we go into the water, that is a burial of our Lord Jesus Christ. आणि मग ज्यावेळेस आम्ही पाण्यामध्ये जातो, ते येशूला पुरल्यासारखं ते सांकेतिक गोष्ट आम्ही करतो. When we come out of the water, ज्यावेळेस आम्ही पाण्यातून बाहेर येतो, we say, Lord Jesus, आम्ही म्हणतो येशू ख्रिस्त, here we are. आज इथं आम्ही आहोत. You have given me the new life. तू मला नवीन जीवन दिलेलं आहे I will live for your glory. आणि मी तुझ्या गौरवासाठी हे जगेन. For that reason, because Jesus died for us, आणि मग त्याच कारणासाठी, ज्यासाठी येशू ख्रिस्त आमच्यासाठी मेला, we were dead in sin, आणि आम्ही पापामध्ये मेलेले to होतो, forgive all our trespasses, आणि आमचे सर्व पाप अपराधांची क्षमा करण्यासाठी, to make us alive with Him, आणि त्याच्याबरोबर स्वतः बरोबर आपल्याला जिवंत करण्यासाठी, to blot out all the handwritings of our ordinance, आणि जे सर्व लिहून ठेवलेले ऋणपत्र होते ते सगळे रद्द करण्यासाठी, took away from us. आणि मग तो आमच्यापासून सगळे ते घेऊन जाण्यासाठी. When we die to ourselves, ज्यावेळेस आम्ही स्वतःला मरतो, there is nothing can be blamed by Satan to us. आणि मग तिथं सैतान आमच्यावर कोणताच दोष ठेवू शकत नाही, Because we are obedient to Christ, कारण आम्ही ख्रिस्ताची आज्ञा पालन केलेलं आहे. we become the partaker of our Lord Jesus Christ. आणि आम्ही ख्रिस्तामध्ये आम्ही त्याचे वाटेकरी झालेले आहोत. His blood आणि त्याचं रक्त cleanses us all our trespasses, आम्हाला सर्व आमच्या अपराधांची क्षमा करतं, and He makes us alive. आणि मग तो आम्हाला पुन्हा जिवंत करतो. Now turn with me to 1 Corinthians आणि पहिले पत्रास आम्ही जाऊया, chapter 5. 2 Corinthians chapter 5. दुसरे त्याचा 5वा अध्याय, 2 Corinthians chapter 5 verse 15. आणि 15वा. It's a beautiful words. I love this word. 2 Corinthians chapter 5 verse 15. And that He died for all, that they which live should not henceforth live unto themselves, but unto Him which died for them and rose again. आणि तो सर्वांसाठी ह्या करता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे, तर त्याच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्या करता जगावे. Dear people of God, माझ्या प्रियानो, the word of the Lord is very, very clear unto us. आणि देवाचं वचन आम्हाला खूप खूप स्पष्ट आहे. Why did Jesus die for us all? आणि का आमच्या सर्वांसाठी येशू मेलेला आहे. That they which live today should not henceforth live unto themselves. आणि कारण जे आज जगत आहेत त्यांनी स्वतःसाठी जगू नये. Dear people of God, माझ्या प्रियानो, that is what I say. आणि हेच गोष्ट मी तुम्हाला सांगत आलेलो आहे. 1985, 1985 ला I accepted Jesus as my personal Lord and Savior. आणि मी माझ्या येशूचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केला, तारणारा आणि I प्रभू म्हणून. dedicated my life unto Jesus. आणि माझं जीवन मी त्याला समर्पित केलं, I died to myself. आणि मी स्वतःला मेलो. No longer I live for myself. आता मी माझ्यासाठी जगत नाहीये. Only one desire I have. आणि एकच माझ्या जीवनाचा उद्देश आहे, As long as I live, आणि जोपर्यंत मी जगेन, till the last breath of my life, माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत, till the last beat of my heart, आणि माझ्या हृदयाच्या शेवटच्या स्पंदनापर्यंत may His name be glorified. त्याचं नाव गौरविलं जाऊ दे. Because कारण Jesus died for me. कारण येशू माझ्यासाठी मेला. He forgave all my trespasses. माझ्या सर्व अपराधांची त्यानं क्षमा केली. He gave me a new life. त्यानं मला नवीन जीवन दिलं, Life which I am living now today. आणि जे जीवन आज मी जगत आहे, He has given me this life. आणि हे त्यानं दिलेलं जीवन आहे. By the grace of God, I lived 40 years in my Christian faith life. आणि देवाच्या कृपेमुळे आज माझ्या आत्मिक जीवनाच्या 40 वर्ष मी त्याच्या बरोबर जगत आहे. Only one desire. एकच उद्देश. All the time I say unto my Lord, आणि प्रत्येक वेळेस मी माझ्या प्रभूला म्हणतो, Lord, you are a potter. तू कुंभार आहेस, I am a clay. मी माती आहे.
Lord, fill me. मला भर Make me a beautiful pot for your glory. आणि मला एक सुंदर असं पात्र तुझ्या गौरवासाठी तू तयार कर And use me for your glory. आणि तुझ्या गौरवासाठी माझा उपयोग Dear करू दे. people of God, माझ्या प्रियानो, when we understand ज्यावेळेस आम्हाला हे समजतं the sacrifice which Jesus has made for us on that cross, आणि जे बलिदान येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती दिलेलं आहे, through his body, त्याच्या शरीराच्या द्वारे today we have an access into the most holy of holies. आणि मग त्याच्या शरीराच्या मधून आम्हाला तो मार्ग आहे त्या परम पवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी. Before, I was born in a Christian family, आणि आधी मी सुद्धा एका ख्रिस्ती परिवारामध्ये जन्मलेलो but I did not knew God. पण मला देव माहित नव्हता. I knew there was a God. मला माहित होतं की देव आहे. Where is he? कुठं आहे तो Don't know. माहित नाही कुठं, Somewhere very far. कुठेतरी खूप लांब Very far. आकाशात स्वर्गात, Because I am a sinner. कारण मी पापी आहे. But through Jesus Christ, पण येशूच्या द्वारे, through his sacrifice, त्याच्या बलिदानाच्या द्वारे by believing and accepting him into my life, आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला माझ्या जीवनामध्ये स्वीकारण्याच्या द्वारे God gave me a new life. देवानं मला नवीन जीवन So दिलं. this life आणि is dedicated unto his, आणि आज हे जीवन त्याला समर्पित आहे for his glory. त्याच्या गौरवासाठी. That is what it says here. आणि म्हणून हे इथं सांगितलेलं That आहे he died for us all, that they which live should not henceforth live unto themselves. आणि मग आज तो सर्वांसाठी मेलेला आहे, ह्यासाठी की जे जगतात त्यांनी स्वतःसाठी जगू नये, Unto him which died for them आणि मग जो त्यांच्यासाठी मेलेला आहे त्याच्यासाठी त्यांनी जगा, and rose again. आणि जो पुन्हा उठलेला आहे. Our Jesus is a resurrected Lord. आणि आपला प्रभू येशू हा पुनरुत्थित देव आहे. Now today, for what are we living? आणि मग आज आम्ही कशासाठी जगत आहोत, For whom we are living? कोणासाठी आम्ही जगत आहोत, What is our goal in our life? आमच्या जीवनामध्ये आमचा उद्देश काय आहे, What is the desire we have in our life? आणि आमच्या जीवनामध्ये आमची काय इच्छा आहे. Turn one more scripture. आणखीन एक वचन आम्ही पाहूयात. It is very clear unto us. 1 Corinthians chapter 6, पहिले करिंथ्याचा 6वा अध्याय 19 and 20 verse. 19 आणि 20 वचन. What? Know ye not that your body is a temple of the Holy Ghost, which is in you, which ye have of God, and ye are not your own, for ye are bought with a price. Therefore, glorify God in your body and in your spirit, which are God's. तुमचे शरीर, तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळालेला आहे, त्याचे मंदिर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. Dear people of God, माझ्या प्रियानो, through Jesus Christ, येशू ख्रिस्ताच्या द्वारे today we are made his temple of the Holy Spirit. आज आम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर झालेलं आहोत. And we are not our own. आणि मग आज आम्ही स्वतःचे नाही आहोत. I repeat it again. मी पुन्हा सांगतो, We are not our own. आम्ही आमचे स्वतःचे नाही. As we feel, if I want, there is no choice and option for us. आणि मग जसं आम्ही म्हणतो किंवा आम्ही विचार करतो, मला वाटलं, माझी इच्छा झाली, मला असं झालं, तिथं आमची स्वतःची निवड नाही. Dear people of God, माझ्या प्रियानो, many times, पुष्कळ वेळा, many times, पुष्कळ वेळा, many times, पुष्कळ वेळा think of our life. आपल्या जीवनाविषयी विचार करा. Many of you ladies, those who are working, going to the offices, आणि जे पुष्कळ तुम्ही स्त्रिया जे काम करतात, सर्व्हिसला जातात, men, you are going to the office, आणि तुम्ही लोक, भाऊ लोक, तुम्ही जॉबला जाता, sisters, you do work in your house, cooking, cleaning. आणि ज्या बहिणी घरामध्ये काम करतात, स्वयंपाक, घरकाम, स्वच्छता, Can you say that? I'm tired.
Many times we feel we are so tired. Want to take leave but can't take a leave. You know that? आणि पुष्कळ वेळा काय तुम्ही म्हणू शकता की मी थकलेलो आहे. आपली इच्छा असते की सुट्टी घ्यायची, पण आम्ही घेऊ शकत नाही. If we really understand the sacrifice what we are doing to our family, if we have the burden of our family, the love for our family, आणि जर का आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेतलं की काय आम्ही आमच्या परिवारासाठी आम्ही बलिदान देत आहे, जे प्रेम जे ओझं आम्ही आमच्या परिवाराचं घेत आहे. if I don't work, जर मी काम केलं नाही, what condition will be on of my family? आणि माझ्या घराचं काय होईल? Because of that, आणि त्या कारणास्तव Yaakov brother is smiling. Hallelujah. हालेलुया. Those who do that, they know in their heart. आणि जे ते करतात त्यांना त्यांच्या अंतःकरणामध्ये माहिती आहे. I also say many times feel like it would be good if I don't go. आणि मग पुष्कळ वेळा मला सुद्धा असं वाटतं की जर गेलो नाही तर बरं होईल. We to work and serve the Lord. Many times I feel she to go. She says that I don't want to go, but I have to go. आणि बऱ्याच वेळेला माझी पत्नी सुद्धा कामाला जाते, ती म्हणते सुद्धा माझी इच्छा नाहीये पण मला जावंच लागेल. But there we do everything for the sake of the earthly things. आणि मग तिथं आम्ही आमच्या सर्व जगिक गरजा भागवण्यासाठी आम्ही करतो. But when the Lord has done so much for us, ज्यावेळेस देवानं आमच्यासाठी इतकं केलेलं आहे, but our Lord is not a dead God. पण आमचा देव मेलेला नाहीये. If you'd have been dead and if you'd have not risen, आणि जर तो मेला असता आणि पुन्हा उठला नसता, and then if you'd have lived such a life, then that is okay. आणि मग आम्ही असं जीवन जगलो असतो तर ओके होत. But today our Lord is a risen Lord. पण आज आमचा देव मेलेल्यातून पुन्हा उठलेला आहे. How much we need to honor Him. आम्ही किती त्याचा आदर केला पाहिजे. That's why many times purposefully I announce on Wednesdays also, on the Bible study also, आणि पुष्कळ वेळा म्हणून मी मी त्याची घोषणा करतो. शास्त्राभ्यासाच्या दिवशी सुद्धा ज्यावेळेस बुधवारी आमचा शास्त्राभ्यास, we are not doing this because we are paid. आणि मग ह्यासाठी आम्ही करत नाही हे काम की कोणीतरी आम्हाला तसा मोबदला देतं, Somebody is sending money for us so that we should do this. आणि कोणीतरी आम्हाला पैसा पाठवतोय म्हणून आम्हाला हे करायचंय असं I नाहीये. don't know to do, show something punching, presenting. I don't know to put present there. आणि मग बायोमॅट्रिक प्रेझेंट आम्हाला लावायची नाहीये तिथं. I do it unto my Lord. हे मी माझ्या प्रभूसाठी करतो. I do it out of my willingness. Though I'm tired, but willingly. आणि पण मी माझ्या इच्छेनं स्वइच्छेने करतो, जरी मी थकलेलो आहे पण माझी इच्छा प्रभूमध्ये आहे. If Lord, you would have thought of that. आणि जर देवानं हा विचार केला, As Friday also I said, जसं शुक्रवारी सुद्धा मी सांगितलं, today nowadays heat is increasing. आणि मग आजकाल उष्णता अधिक वाढलेली आहे. Can't stand in the sun for 2 minutes. आणि 2 मिनिटं सुद्धा आम्ही त्या उन्हामध्ये जाऊन उभा राहू शकत नाही. Immediately our mouth will open and start murmuring. आणि मग लगेच आमचं तोंड कुरकुर करायला लागेल. How long we have to stand here? It's so hot it is. आणि किती वेळा आम्ही इथं उभं राहायचं, किती गरम होतंय काय कळतंय की नाही. Immediately we become restless. आणि लगेच आम्ही अस्वस्थ होतो. If Lord would have said on that cross of Calvary, त्या वधस्तंभावर जर येशू ख्रिस्तानं तेच म्हटलं असतं, but He suffered and sacrificed His life for you and me. पण त्यानं तो त्रास सहन केला आणि स्वतःचं बलिदान तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलं. That's why He says, for ye are bought with a price. आणि म्हणूनच इथं म्हटलेलं आहे की आम्ही मोलानं विकत घेतलेले आहोत. That price is nothing but His life and His precious blood He shed on that cross. आणि मग ती किंमत दुसरं तिसरं काही नाही तर त्याचं स्वतःचं जीवन आणि ते मौल्यवान रक्त त्यानं त्या वधस्तंभावरती सांडलेलं आहे. That's why it says, therefore glorify God in your body and in your spirit, which are God's. आणि मग म्हणून इथं म्हटलेलं आहे की तुम्ही तुमच्या शरीरानं आणि तुमच्या आत्म्यानं देवाचा गौरव करा, कारण हे शरीर आणि हा आत्मा देवाचा आहे. Hallelujah. हालेलुया. Dear people of God, माझ्या प्रियानं, I want to encourage. मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. Just dedicate your life unto God, आपलं जीवन देवाला समर्पित करा, who is a true and the resurrected living Lord. आणि जो जिवंत आणि पुन्हा मरणातून पुन्हा उठलेला परमेश्वर आहे, Who जो loves सत्य आहे, Who loves us so much, जो आमच्यावर खूप प्रेम करतो and He has given His life for us.
आणि त्याने आपलं जीवन आपल्यासाठी दिलेलं आहे. Turn with me quickly. 1 John chapter 4 verse 9. पहिले योहान याचा 4 अध्याय आणि 9 वचन. 1 John 4:9. पहिले योहान Chapter 4 verse 9. In this was manifested the love of God towards us, because that God sent His only begotten Son into the world, that we might live through Him. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले आहे यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे, यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. Hallelujah. हालेलुया. Can we read once again? पुन्हा एक वार आम्ही वाचूया. In this was manifested, that is revealed, the love of God towards you and me, because that God sent His only begotten Son into the world, that we might live through Him. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे, यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. Dear people of God, माझ्या प्रियानो, He is manifest. He has revealed His love for us. आणि त्यानं आपलं प्रेम, स्वतःचं प्रेम आपल्यावरती प्रकट केलेलं आहे. Why He expressed, He's revealed His love for us? आणि का त्यानं आपलं प्रेम आपल्यासाठी प्रकट केलेलं आहे? So that we may live for Him and आणि- through Him. आणि जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी जगावं. Hallelujah. हालेलुया. So Jesus is the risen Lord. आणि येशू हा पुन्हा जिवंत झालेला देव So आहे. let us live for Him and through Him for His glory. आणि त्याच्यासाठी आणि त्याच्या प्रित्यर्थ जगूया, त्याच्या गौरवासाठी जगूया.